श्री शिवलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा. बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार, परिजय शिवनामे शुद्ध साचार. कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमानगत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत. सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण यथासांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरिता या जन्मी प्रचित पहावी तत्वता. दारिद्र्य आणि महद्वथा निशेष पळती षण्मासात, एक संवत्सरे होय ज्ञान 12 वर्षी महद्भाग्य पूर्ण. हे जो असत्य मानिल व्यासवचन, त्यासी बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरु लटिकाच जाण, त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान. उमावल्लभ चरणी ज्याचे मन, त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्यू गंडांतरे दारुण, प्रदोष व्रते जाती निरसोन. ये विषयी इतिहास जाण, सुतम सांगे शौनका. विदर्भ देशीचा भूभुज, सत्यरथ नामे ते जपपुंज. सर्व धर्मरत पराक्रमी सहज, बंदी जनवर्णिती सदा. बहुदिवस राज्य करीत, परिशिव भजनी नाही रत. त्यावरी शाल्वदेशीचा नृपनाथ, बळे आला चालून या. आणिक त्याचे आप्त क्षोणीपाल सहाय्य झाले बहुत. 7 दिवसपर्यंत युद्ध अद्भुत जाहले. हा ऐकला ते बहुत, समरभूमीसी सत्यरथ. धारातीर्थी पावला मृत्यू, शत्रुनगरात प्रवेशले. राजपत्नी गरोदर राजस, पूर्ण झाले 9 मास. एकलीच पायी पळता वनास, थोर अनर्थ ओढवला. परम सुकुमार लावण्य हरिणी, कंटक सरांटे रुतती चरणी. मूर्छना येऊनी पडे धरणी, उठोनी पाहे मागे पुढे. शत्रू धरितील अकस्मात, म्हणून पुढती उठोनी पळत. किंवा ते विद्युल्लता फिरत, अवनीवरी वाटत असे. वस्ते अलंकार मंडित, हिऱ्या ऐसे दंत झळकत. जिचा मुखेंदू देखता रतिकांत, तन्मय होऊन नृत्य करी. पहा कर्माची गती गहन, जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण. ते गरोदर हिंडे विपिन, मृग नेत्री गजगामिनी. वनी हिंडे महासती, जैवी नैशरायाची दमयंती. की भिल्ली रूपे हैमवती, दुस्तर वनी तैसी हिंडे. कर्म नदीच्या प्रवाही जाण, पडली तीस काढील कोण. असो एका वृक्षाखाली येऊन, परम व्याकुळ पडियेली. शतांची शते दासी, ओळंगती सदैव जियेपासी. इंदुमती नाम जियेसी, ते भूमीवरी लोळत. चहूकडे पाहे दिनवदनी, जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी. तो प्रसूत झाली तोची क्षणी, दिव्यपुत्र जन्मला. तृषेने तळमळी अत्यंत, कोण उदक देईल तेथे. बाळ टाकुनी उठत बसत, गेली एका सरोवरा. उदकात प्रवेशली तेच क्षणी, अंजुळी भरुनी घेत ते पाणी. तव ग्राहे नेली ओढोनी, विदारुनी भक्षिली. घोर कर्मांचे विंदान, वनी एकला रडे राजनंदन. तव उमा नामक विप्रपत्नी जाण, विगंत धवा पातली. माता पिता बंधू पाही, तिये लागी कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र तीसही, कडिये घेऊन आली तेथे. तो नाही केले नालच्छेदन, ऐसे बाळ उमा देखोन. म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न, कोणी टाकिले दुस्तरवनी. म्हणे कोण याती कोण वर्ण, मी कैसे नेऊ उचलून. जावे जरी टाकून, वृक व्याघ्र भक्षितील की. स्तनी दाटूनी फुटला पान्हा, नेत्री ढाळीत अश्रू जीवना. बाळ पुढे घेऊन ते ललना, मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री पडली वेल्हाळ, म्हणे नेऊ की नको बाळ. तव तो कृपाळू पय फेन धवल, यतिरूप धरुनी पातला. उमे लागी म्हणे त्रिपुरारी, बाळ नेई संशय न धरी. महद्भाग्य तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझे सापडला. कोणासी न सांगे हे मात, समान पाळी दोघे सुत. भडंगासी परीस होय प्राप्त, तैसे तू जाहले. अकस्मात निधी जोडत की, चिंतामणी पुढे येऊन पडत की. मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते. ऐसे बोलोनी त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी. मग दोघे पुत्र घेऊन ते नारी, देशग्रामांतरी हिंडत. ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत, राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत, कडिये खांदी घेऊन या. लोक पुसता उमा सांगत, माझे पोटीचे दोघे सुत. ऐसी हिंडत हिंडत, एक चक्र नगरा पातली. घरोघरी भिक्षा मागत, तो शिवालय देखिले अकस्मात. आत द्विज दाटले बहुत, शांडिल्य त्यात मुख्य ऋषी. शिवाराधना करीते विधियुक्त, तो उमा आली शिवालयात. क्षण एक पूजा विलोकित, तो शांडिल्य ऋषी बोलला.
आहा कर्म कैसे गहन, हा राजपुत्र हिंडे दिन होऊन, कैसे विचित्र प्राक्तन उमावचन ऐकती झाली. ऋषीचे चरण उमाधरित म्हणे, याचं सांगा पूर्व वृत्तांत. त्रिकालज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा. याची माता पिता कोण आहेत की पावली मरण. यावरी शांडिल्य सांगे वर्तमान, याचा पिता जाण सत्यरथ. तो पूर्वी होता नृप जाण, प्रदोष समयी करी शिवार्चन. तो शत्रू आले चहूकडून, नगर त्याचे वेढिले. शत्रूची गजबज ऐकून उठिला तैसीच पूजा सांडोन. तव प्रधान आला पुढे धावोन, शत्रू धरोनी आणिले. त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे, तैसाच जाऊनी करी भोजन, नाही स्मरण विषय अंधा. त्याकरिता या जन्मी जाण सत्यरथ, अल्पायुषी होऊन अल्पवयात गेला मरोन. म्हणून पूजन न सोडावे. याच्या मातेने सवत मारिली, ती जळी विवशी झाली. पूर्व वैरे ओढोनी नेली, क्रोधे भक्षिली विदारुनी. हा राजपुत्र धर्मगुप्त, याने काहीच केले नाही शिवव्रत. म्हणून माता पिता रहित अरण्यात पडियेला. याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा इंदुमौळी. पूजन सांडूनी कदाकाळी सर्वथाही न उठावे. भवानीसी बैसवुनी कैलासनाथ, प्रदोष काळी पुढे नृत्य करीत. वाग्देवी वीणा वाजवित, वेणू पुरुहूत वाजवितसे. अंबुज संभव ताल सावरी, भार्गवी गातसे मधुर स्वरी. मृदंग वाजवी मधुकैटभारी, नृत्यगती पाहुनिया. यक्षपती शिवप्राणमित्र, हस्त जोडूनी उभा समोर. यक्षगण गंधर्व किन्नर, सुरासुर उभे असती. ऐसा प्रदोष काळीचा महिमा, अगोचर निगमागमा. मग काय बोले उमा, मम पुत्र दरिद्रिका झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत, पूर्वी घेतले दुष्ट अमित. दान केले नाही किंचित, शिवार्चन न करी सदा. परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ, दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त. स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत, मंत्रासी सामर्थ्य मग कैचे. मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी. तेणे पंचाक्षर मंत्र उपदेशुनी, प्रदोष व्रत उपदेशिले. पक्ष प्रदोष शनित प्रदोष, महिमा वर्णिला अतिविशेष. निराहार असावे त्रयोदशीस, दिवसा सत्कर्म आचरावे. 3 घटिका झालिया रजनी, प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुनी. गोमये भूमी सारवुनी, दिव्य मंडप उभारिजे. चित्र विचित्र वितान कर्दळी स्तंभ, इक्षुदंडे करून. मंडप किजे शोभायमान, रंगमाळा नाना परी. शुभ वस्त्र नेवसावे आपण, शुभ गंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करून देखा, अंतर्बाह्य न्यास मातृका. दक्षिण भागी पूजावे मुरांतका, सभ्य भागी अग्नितो. वीरभद्र गजानन, अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण. अष्टदिक्पाल पूजन, सप्तावरणीय शिवपूजा. यथा सांग शिवध्यान, मग करावे पूजन. राजोपचारे सर्व समर्पून, करावे स्तवन शिवाचे. जय जय गौरीनाथ निर्मळ, जय जय कोटीचंद्र सुशीतळ. सच्चिदानंद घन अढळ, पूर्ण ब्रह्म सनातन. ऐसे प्रदोष व्रत ऐकवून, बाळ उपदेशिले दोघे जण. मग ते एकमने करून, राहते झाली एकचक्री. 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत. गुरुवचने यथार्थ, शिवपूजन करीती पै. शिवपूजा न द्यावी सर्वथा, न द्यावे प्रसाद तीर्था. शतब्रह्महत्यांचे पाप माथा, होय सांगता शांडिल्य. सर्व पापाहुनी पापथोर, शिवपूजेचा अपहार. असो ते दोघे किशोर, सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र शुचिव्रत, एकला नदीतीरी क्रीडत. दरडी ढासळता अकस्मात, द्रव्य घट सापडला. घरासी आला घेऊन, माता संतोषली देखोन. म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण, ऐश्वर्य चढत चालिले. राजपुत्रास म्हणे ते समयी, अर्धद्रव्य विभाग घेई. थेरू म्हणे सवसाही, विभाग न घेई अग्रजा. या अवनीतील धन आमुचेही आहे संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान, शिवस्मरण न विसरती कदाही. यावरी एकदा दोघे जण गेले वन विहारा लागून. तो गंधर्व कन्या येऊन, क्रीडता दृष्टी देखिल्या. दोघे पाहती दुरून, परमसुंदर लावण्य खाणी. शुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागुनी, परदारा नयनी न पाहाव्या. दर्शने हरती चित्त, स्पर्शने बळवीर्य हरित. कौटिल्य दंभसयुक्त, महाअनर्थकारिणी. ब्रह्मसुतासी तेथे ठेवून, राजपुत्र चालिला सुलक्षण. स्वरूप सुंदर मन्मथाहून, आकर्ण नयन कोमलांग. जवळी येऊनी पाहात, तव मुख्य नायिका विराजित. अंशुमती नामे विख्यात, गंधर्व कन्या पद्मिनी.
कोद्रवीण नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पुसे महेशाप्रती हे कन्या अर्पू कोणाते. मग बोले हिमनगजा मातः धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती. हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरोन न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा. क्षीरसिंधूंत रोहिणी रमण काय आला कलंक धुवोन तैसे राजपुत्राचे वजन अंशुमती न्याहाळी. 32 लक्षण संयुक्त आजानुबाहू चापशरमंडित विशाळ वक्षस्थळ चालत करी नायक जापरी. ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती सखयांप्रती सांगत तुम्ही दुजावनाप्रती जाऊनी समस्त सुमने आणावी सुवासे. अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि कावना अंशुमती एकली जाणा राजपुत्रा खुणावित. भुरुह पल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष डहाळिया भेदून भूमीवरी पसरिल्या. असो तेथे वैसल्या येऊन राजपुत्र सुहास्य वदन विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ठ सुकुमार. मंजुळ भाषिणी नेत्र कटाक्षबाणी विंधिली ते लावण्य हरिणी मनोज मूर्छना सावरुनी वर्तमान पुसे तयाते. शृंगार सहोवरा तुजपासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मानस चकोर नृत्य करी. तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वर्चन गर्जता अंबुद मम चित्त शिखी नृत्य करी. कवी गुरुहुनी तेज विशाळ आत्मकंठीची काढिली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवित. म्हणे मी काया वाचा मने करून तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाहला. मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वरानने. यावरी म्हणे अंशुमती 3 दिवसा येईन या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्नसिद्धी साधावया. ऐसे बोलून ते चातुर्य राशी वेगे आली पितयापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला. राजपुत्र गेला परतोन बंधू प्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा. गुरुचरणी ज्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षी देशिकतो. यावरी ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फळ देते चालिले. यावरी 3रे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्वराज सह परिवारेसी सर्व सामग्री घेऊन आला. दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखासन त्वरित धाडोनी उमा आणविली. यावरी यथासांग लग्न 4 दिवस पूर्ण कोणी एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा. स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिणीस देत गंधर्वराज लक्ष रथ 10 सहस्र गज तेजपुंज 1 लक्ष वाजी 1 लक्ष दासदासी अक्षय कोश रत्नराशी अक्षय भाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल. अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समवेत मानदेवोनी बोलविली. सुखासनारूढ अंशुमती पती सवे चालले शीघ्रगती कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जियेच्या. चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळभार येवोनी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पितयांचे. नगर दुर्गावरुनी अपार उल्हाट यंत्रांचा होत भडिगार परी गंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे. जेणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्शरण तो ती जिताची धरुनी जाण आपला करून सोडिला. देशोदेशीचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहू सिंहासनारूढ जाहला. माता उमा बंधव शुचिव्रत त्या समवेत राज्य करीत 10 सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले. शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिधली. दुर्भिक्ष जळ शोष अवर्षण आधी व्याधी वैवध्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली. प्रजा भूदेव दायाद देती रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी. ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यौवराज्य शुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी. ऐसे 10 सहस्र वर्षे राज्य करून सुदत्त पुत्रासी राज्य देऊन चिंतिता मनी उमाधव चरण दिव्य विमान धाडिले.
दिव्य देह पावनी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवा विमनी बैसती करीत स्तुती शिवाची. कैलास पदासी जाऊन जगदात्मा शिव विलोकुन जय जयकार करून लोटांगणे घालिती. दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदयी धरुनी समस्त अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्तांचे आख्यान करीती श्रवण पठण लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया. सकळ पापा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी. प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुनी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्य असत्य सत्य त्रिवाचा. ज्याच्या घरी शिवलीला मृतग्रंथ त्याची शिवपाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्त तया. हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्मरचना फळे आलीपाडास कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नावडे. जय जय ब्रह्मानंदा विरूपक्षा श्रीधर वरद सर्वसाक्षा दुष्ट कर्ममोचका कर्माध्यक्षा न येसी लक्षा निगमागमा. शिवलीला मृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड पंचमोध्याय गोड हा. इति श्री पंचमोध्यायः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु.